नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर थंडीच्या सीझनमध्ये मटार भरपूर प्रमाणात बाजारात आलेले आहेत आणि त्याच मटारपासून आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी एक छानशी रेसिपी पाहणार आहोत. तर करायला अगदी साधी सोपी आहे आणि कुठलीही पूर्वतयारी आपल्याला यामध्ये करायची नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी इथे साधारण 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये साधारण 1 वाटी मी हे मटार घेतलेले आहेत आणि 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे जे मटार आहे ते छान या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. थोडेसे मऊ होईपर्यंत आपल्याला हे मटार उकळून घ्यायचे, जास्त ओव्हर कुक करायचे नाहीयेत. तर एक साधारण 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत. मटार आपले छान असे शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे चाळणीवरती निथळून घेऊयात. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेत आणि आपण आता जे वाफवलेले मटार होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात. नंतर यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या व 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. ते यामध्ये टाकूयात. 1 चमचा जिरं टाकूयात. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे आणि थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. तर हे सर्व जे जिन्नस टाकलेले आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून मस्त असं हे छान वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पुदिना टाकल्याने ही जी रेसिपी आहे ती अतिशय चविष्ट लागते. तर हे पहा अशा पद्धतीने अगदी छान अशी मी याची मटारची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण ही पेस्ट एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात आणि यामध्ये साधारण पाऊण वाटी मी हा रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही इथे बारीक रवा देखील वापरू शकता किंवा जाडा रवा देखील वापरू शकता आणि व्यवस्थित आपल्याला ह्या ज्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं साधारण अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं आणि ते पाणी यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकू नका. जसं लागेल तसं-तसं आपल्याला थोडं-थोडं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हा पाण्यामध्ये नंतर मस्त व्यवस्थित भिजतो आणि थोडंसं मिश्रण पुन्हा एकदा घट्ट होऊ शकतं. त्यामुळे अगदी सुरुवातीला जास्त पाणी टाकून अगदी पातळ मिश्रण करू नका किंवा अगदी घट्ट देखील करू नका. अगदी प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी थोडं-थोडं ॲडजस्ट करत टाकायचं आहे. तर हे पहा यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे. तर दही शक्यतो आपल्याला इथे अगदी ताजं दही वापरा. त्याने मस्त अशी चव येते आणि थोडंसं आंबट कमी असलेलं दही यामध्ये टाका आणि दही देखील आपल्याला व्यवस्थित या मिश्रणामध्ये छान असं विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये काही आणखीन साहित्य टाकायचं आहे. तर मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये काही भाज्या टाकूयात. तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं इथे मी गाजर किसून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या आणखीन भाज्या काही ॲड करू शकता. जर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये पालकाची प्युरी देखील करून टाकू शकता. त्याचबरोबर शिमला मिरचीचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. अगदी मस्त आता थंडीच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या हिरव्यागार भाज्या बाजारामध्ये विकायला आलेल्या आहेत. तर त्या देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर हे आपलं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटे आपल्याला हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचं आहे. तर मिश्रण आपलं छान असं मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता रवा देखील छान असा फुललेला आहे. तर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा इथे मी हे इनो घेतलेला आहे. तर इनोच्या ऐवजी तुम्ही इथे खाण्याचा सोडा देखील वापरू शकता आणि इनो किंवा सोडा टाकल्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं पाणी टाकून इनोला ॲक्टिवेट करायचं आहे आणि लक्षात ठेवा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकल्यानंतर हे मिश्रण बराच वेळ बाहेर असंच न ठेवता लगेचच त्याचा पदार्थ बनवायला घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित बनतो, छान असे जाळी पडते. तर हे पहा इथे मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडं-थोडं असं तेल टाकायचं आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे अप्पे तयार करतोय. अजिबात यामध्ये जास्त तेल वापरलेलं नाही आणि अतिशय पौष्टिक अशी हे आप्याची रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवत आहे. यामध्ये आपण भरपूर प्रमाणात भाज्या वापरलेल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही अगदी टिफिनला ही रेसिपी करून देऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते. करायला देखील अगदी साधी सोपी आहे. तर अप्पे पात्रात मी हे मिश्रण टाकलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून एक साधारण 7 ते 8 मिनिटे आपल्याला छान हे जे अप्पे आहेत ते छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. जास्त मोठी जर गॅसची फ्लेम ठेवली तर अप्पे आपले खाली करपू शकतात. त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तर हे पहा मस्त आपले हे अप्पे एका बाजूनी छान असा सोनेरी रंग आलेला आहे. खरपूस असे भाजले गेलेले आहेत. तर आता आपण हे पलटून घेऊयात.
तर दोन्ही बाजूनी मस्त आपल्याला हे अप्पे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर पुन्हा एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवून एक साधारण 1 ते 2 मिनिटे आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर मस्त आपले हे छान असे हे मटारचे अप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही पुदिन्याच्या किंवा कोथिंबिरीच्या हिरव्या चटणीसोबत देखील हे अप्पे अतिशय छान लागतात. त्याचबरोबर नारळाच्या चटणीसोबत देखील हे अप्पे चवीला फारच अप्रतिम लागतात. तर तुम्ही देखील ही अप्प्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ते कसे झाले ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.